हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये। माझं नाव आहे शीतल सुक्ते हादवे। शीतल सुक्ते हे माझे माहेरचे नाव आणि सासरचे नाव शीतल जगन्नाथ हादवे। मी माझी माहिती तुम्हाला देईनच, पण हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, त्यामुळे मी पुढे माहिती देईल। ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ती माझी 2 पिल्ले। मुलाचं नाव आहे रायांश आणि मुलीचं नाव आहे सह्याद्री। रायांश हा स्कूलला जातो, तो यावर्षी नर्सरीला आहे। तो 3.5 वर्षाचा आहे आणि सह्याद्री म्हणजे सयू 1.5 वर्षाची आहे। मी ब्लॉग करण्याचं कारण मला रील्स बनवायला आवडतात। मी बरेच माझ्या इन्स्टाला रील्स बनवल्या आहेत, त्यामुळे मला बरेच जण म्हणायला लागले की तू रोज घरीच असतेस तर मग डेली ब्लॉग का नाही बनवत। आणि मिस्टर पण म्हणाले की काय हरकत आहे बनवायला। आणि मग काय शुभ मुहूर्त बघून बनवला व्हिडिओ, पण ते जमत आहे का नाही हे तुम्ही व्हिडिओ बघून नक्की सांगा। सकाळची गडबड आहे, रायांशला स्कूलला पण जायचं आहे, त्याचा टिफिन पण बनवायचा आहे आणि सह्याद्री पण लवकर उठते। तिला पण त्याच्यासोबत सगळं करायचं असतं। त्याने ब्रश केला की हिला पण ब्रश करायला लागतं, त्यामुळे दोघं पण एकाच टायमिंगला सगळं करायचं खूप कठीण असतं। याचं तर वेगळंच असतं मूडप्रमाणे, कधी लवकर उरकतो तर कधी उशीर करतो। प्रत्येक वेळेस त्याला मागे लागावं लागतं, हे कर ते कर, हे कर ते कर। आता बघा व्हिडिओ आज बनवते, त्याला पण कळलंय, तो स्वतःची माहिती देतोय। मी रायांश आहे, ती सह्याद्री आहे आणि ही माझी आई आहे, हे असं तो बोलतोय। त्याला मी ओरडत होते की जा पहिलं तोंड धु आणि चहा पी। काय तो तोंड धुवायला गेला तोपर्यंत मी झाडून काढून घेतलं पूर्ण। 2च रूम आहेत, तेवढा वेळ लागत नाही, तरी पण लागतोच वेळ। हे बघा कॅमेरा समोर येऊन काय म्हणतो तो। एक रील होती गण्याची, ती त्याला दाखवली, तेव्हापासून त्याने त्याचा डायलॉग पाठ केला आणि असं कधी पण म्हणत असतो। सकाळी उरकायचं तर या दोघांची मस्ती सुरूच आहे। रायांशला किती वेळा सांगितलं आंघोळ कर, पण नाही, त्याला दीदीसोबतच खेळायचं आहे आणि तिला पण त्याच्यासोबतच सकाळी सकाळी खेळायचं असतं। त्याला आणि तिला आता बॅट बॉल खेळायचा आहे। तो मला बॉल शोधायला लावला आणि बॉल घेतला आणि खेळत बसले दोघंजण। यांचं काय उरकत नाही, आपण बोललं तेव्हा उठतील। त्याला पाणी काढते आंघोळीला आणि मग आंघोळ झाली त्याची, आंघोळ झाली की तो रोज देवाला नमस्कार करतो आणि मग काय रेडी व्हायला तयार हा। पण दीदीने बघा त्याचे कपडे काढून ठेवलेले फेकून दिले खाली। तो बघतो तर माझ्याकडेच, असं काय मीच टाकून दिले। दीदीने टाकले म्हटल्यानंतर शांत बसला आणि हिचे बघा त्याचं उरकत असताना मध्ये मध्ये करतच असते ही। पहिले याचं पटापट उरकून घ्यावं लागणार, अजून टिफिन बनवायचा आहे। आज काय नाही, साधं स्नॅक द्यायचं आहे त्याला। मक्याची स्माइली काढून ठेवले, कारण फ्रीजमध्ये होते त्यामुळे थोडंसं रूम टेम्परेचरमध्ये ठेवलं। तोपर्यंत त्याला सर्दी झालेली आहे, त्यामुळे औषध देते। औषध देताना किंवा पिताना ते बघा त्याचे नखरे किती असतात, आणि त्यातल्या त्यात आमच्या ह्या छोटीचे किती मध्ये मध्ये मध्ये। आणि स्वतःला औषध प्यायचं म्हटलं की पहिलं लांब पळून जाते ती। कसं बसं गोड बोलू त्याला औषध दिली, एक नाही चांगले 3 ते 4 औषध होते, त्यामुळे तो पण वैतागला। सर्दीच तेवढी झाली होती, त्याला पूर्ण कफ झाला होता। मध्यंतरी आम्ही गावी गेलो होतो, 8च दिवस झाले आम्हाला गावी जाऊन। 8 दिवसात आम्ही जाऊन आलो पण गावावरनं। झाले एकदाचे त्याचे औषध पिऊन, नाहीतर तो रोज खूप त्रास देतो औषध पिण्यासाठी। आज पिलं बाबा त्याने पटकन। लास्टच राहिलेला आहे, ते पण पिण्यासाठी तो एवढा नखरे करतो ना की बस, कोणता फ्लेवर आहे काय आहे हे त्याला सगळं सांगावं लागतं, तेव्हा तो कुठे पितो। मँगो फ्लेवर आहे, व्हॅनिला फ्लेवर आहे असं सांगत राहावं लागतं, तेव्हा तो पटकन पितो। इकडे तेल गरम करायला ठेवले आणि माझं पाणी पण तापलं आंघोळीसाठी। त्या दोघांना टीव्ही लावून दिली, बघत बसले होते टीव्ही, त्यामुळे काही टेन्शन नाही। तोपर्यंत मी माझ्याकडे चहा किंवा गॅसवरचं जे काही काम आहे ते मी करते। हे बघा आमची माझ्या मागे मागे असतेच। इकडे मी दूध गरम केलं आणि मक्याचे स्माइली तळायला टाकले। तोपर्यंत त्याचं दूध काढलं, त्यात बोर्नव्हिटा टाकून ठेवलं त्याच्यासाठी थंड करायला। सह्याद्रीला पण द्यायचं आहे, पण तिचं अजून तोंड धुतलं नव्हतं, ब्रशच केला होता तिने।
त्यामुळे तिला वेळ होता थोडं थंड होईपर्यंत. मग काही काढून घेतले टिश्यू पेपरवर, कारण खूप ऑइली आहे ना. त्याला टिफिनला द्यायचे तेवढेच तळून घेतले, बाकी आम्ही खात नाही. सकाळी सकाळी फक्त आम्हाला चहा खारी लागतो. हे बघा, दोन्ही पण चहा नाही, बोर्नव्हिटा टाकून त्यांना दूध बनवलेलं आहे, दोघांना पण देते. ह्या मॅडम मागेच असतात प्रत्येक वेळेस किचनमध्ये. ती माझ्या मागेच उभी असते. ती म्हणते दादाला दूध दे, मला नको. तिला नकोच असतं दूध, पिण्यासाठी तिची खूप कटकट असते. तरी कशी बसी त्याच्यामुळे ती पीत असते. ह्यांचं दूध पिऊन होईपर्यंत मीही आंघोळ करून आले, फ्रेश झाले. आता बघा तरीही ती माझ्या मागे सह्याद्री. तिला असं वाटतं की मी तिला सोडूनच जाते बाहेर. वेळ झालेला आहे, 8:30 वाजून गेले. त्याचा टिफिन भरते. तिला खायचं आहे पण ते गरम आहे, त्यामुळे ती रडते. तिला पाहिजे ते खायला. इकडे रायन्सचा टिफिन भरून झाला, पाण्याची बॉटलही भरली. आणि तो रोज विचारतो की डब्याला काय. त्याला आज स्माइली दिली की तो खुश झाला. आणि हे बघा सह्याद्री, मी देत होते तेव्हा घेतलं नाही आणि त्याच्याकडून घेतलं. तेवढ्यात आमचे बाबा येतील. आता बाबांना सांगितलं होतं दूध आणि खारी घेऊन येण्यासाठी, बाबा आलेच. मग काय, या दोघांचे लाड सुरू. बाबा सकाळी ड्युटीला जातात पहाटे. रायाची तयारी चालूच होती अजून स्कूलचं. तो रोज जाताना बाबाचे, दीदीचे आणि माझे पाया पडून जातो. त्यात सह्याद्री बघा त्याचे किती लाड करते. तिला माहिती तो स्कूलला जातो आणि हिला पण घेऊन जातो ना कधी कधी. तिला असं वाटतं हिला पण घेऊन जायचं आहे आता, त्यामुळे ती एवढी हॅपी आहे. पण काय यावेळेस तिला घेऊन जाणार नाही आहेत, कारण तिची आंघोळ राहिली, पाणी तापलेलं आहे. रायांश बाय करतोय. आणि इकडे बघा सह्याद्री, तिला वाटतं तिला घेऊन जाते पण ती नाराज झाली. आता माझ्या चहाची वेळ झाली. खूप वेळ झाला आता चहा नाही पिला ना, त्यामुळे निवांत झालं. आता चहा पिते. त्यामध्येही टी व्ही लावून दिली दीदीला. ती बघा गाणे बघत मस्त आहे चाललंय तिचं. आणि ती चहा काय मला एकटीला नाही पिऊ देत, मध्ये मध्ये येऊन स्वतःही खाऊन जाते. तेवढंच तिच्याही पोटात जातं. जाऊ द्या. चहा घेतला एकदाचा. सह्याद्रीला पाणी तापायला ठेवलं होतं. तिलाही आंघोळ करून आणलं आणि तयार केलं. काय, तिला आंघोळ नको असते. ती खूप आंघोळीला रडते, तयार व्हायला रडते. तिला असं चिडचिड सारखी चिडचिड करत असते. ती म्हणते की अंगाला असा हातच लावू नये कोणीच, मोकळं खेळू दे, आंघोळ नाही घालायची, कपडे चेंज नाही करायचे. गेली बाबांकडे माझी तक्रार करायला. आता काय या दोघं मस्ती सुरू आहे यांची. ती बोलते गाणे लावले डान्स करायला. आता बाबा उठून डान्स करायला लागतात. मग काय या दोघांचं सुरू झालं डान्स करायचं. इकडे बघ, कंबर कंबर कंबर, असं सही हो. बिचारी नाचून नाचून दमली आणि झोपी गेली. ती सकाळची झोपत नसते, पण लवकर उठल्यामुळे ती थोडीशी झोपली. जास्त वेळ नाही झोपली, लगेचच उठली. रायांचा टाईम झाला पण 12 वाजले. पण त्याला स्कूलला आणायला चालले होते मी. जवळच आहे स्कूल, त्यामुळे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. लगेचच त्याला घेऊन आले स्कूलहून. हे बघा, स्कूलहून आलं की त्याची मस्ती सुरू. पहिलं गाडी लागते त्याला खेळायला. त्याचे नोटबुक चेक करत होते मी. अभ्यास केलायला बघितलाय का टीचरने, त्याला तर स्टार दिले होते टीचरने. तसा तो हुशार आहे, पण त्याला खूप मागे लावावं लागतं अभ्यास करताना. दुपारचं जेवण ते झालं होतं. आमचं सगळं आवरून झालं, भांडी वगैरे घासून. म्हटलं आता ह्या मॅडम काही झोपत नाहीत लवकर. आणि तसंही लाईट गेली होती, त्यामुळे ह्यांना आता खेळायला सोडलं होतं. लाईट दुपारी 12 वाजता गेली होती, 3:30 वाजताच आली. राया बिना लाईटचा तसा झोपला. झोपायचं नाही. झोप. दादा झोपला ना, झोप नाही. काय करते? खेळते तू. मी झोपू?
कुठे झोपू? तिथे झोपू? तू नाही झोपत? नाही, जा मग काम कर. काम करते? काय काम करते? हां, स्वयंपाक करते? स्वयंपाक चपाती करते? चपाती कशी करते? चपाती तशी चपाती करतोय होय. आणि भाकर? भाकर कशी करते? नाही येत तुला भाकर? नाही येत? नाही येत? नाही येत? ए घरातलं तर सगळं आवरून झालं होतं. मला पण थोडीशी झोप येत होती दुपारची, पण लाईट नसल्यामुळे ह्या मॅडम काही झोपणार नाहीत. चालला होता टाईमपास मग आमच्या मायलेकीचा. तिला सोनपापडी खायला दिली, पण ती कुठे खाते, त्याच्यावरचे बदाम फक्त खात होती. मी आपलं खाऊन टाकलं, भूक लागली होती. तिचा चालला होता टाईमपास. थोडंसं तरी तिला खेळवून झोप येईल असं वाटलं, पण कुठं झोपते ती, झोपतच नाही ती. घराशेजारीच झाडं असल्यामुळे तिथे चिमणी कावळे हे येतात, त्यामुळे ती लागली बडबड करायला त्यांना बोलवायला. तिकडे टाईमपास करून लाडी गोडी घालून तिला थोडंसं तरी झोप येईल असं तिला केलं. झोपली ती, पण जास्त वेळ नाही झोपली, थोडाच वेळ झोपली. तरी पण बघा, तिला झोपायचं नव्हतं, कशी नाटकं करते, बाहेर चल म्हणते. तिला कळलंय आता की मी तिला झोपायला लागले, त्यामुळे ती काय झोपायचं नाव घेत नव्हती. तरी पण झोपले मी 1-1.5 तास. उठून बघते बाहेर तर काय पाऊस पडलेला. मग हे दोघं पण झोपले होते, उशिरा झोपले, त्यामुळं रायांश उठेल असं वाटलं. तो पण काय उठला नाही. मी चहा पिली आणि लागले स्वयंपाकाच्या तयारीला. तसे 6:30-6:45 झाले होते. मी इकडे स्वयंपाक करोसपर्यंत रायांश उठला होता. त्याला दूध दिलं आणि त्याचे बाबा त्याचा अभ्यास घेत होते. अभ्यास करायचा म्हटलं की आमच्या चेहऱ्यावर पहिले 12 वाजतात, नाहीतर एरवी खेळायचा असताना खूप मूड असतो. नंतर सह्याद्री उठली, तिलाही दूध दिलं, पण तिला काय दूध प्यायचं नसतं. थोडंफार लाडीगोडी घालून तिला दूध द्यावंच लागतं. कसं दूध पिलं आणि दोघांनाही अभ्यासाला बसवलं. तिला एक नोटबुक दिली, पेन्सिल दिली, पण ती काय आमच्या मागे करतच असते, कधी तिकडे कधी इकडे. हे म्हटले मी करू लागतो तुला स्वयंपाक आज. मी म्हटलं कुठून दिवस उजाडला. काही नाही, फक्त भात घातला. त्या भाताला पण 10 मिनटं गेले. हे कसं करायचं, ते कसं करायचं हेच सांगण्यात गेलं. तरी पण प्रयत्न केला त्यांनी, हे महत्त्वाचं. आज भात कसा बनवायचा हे तरी शिकले ह्या व्हिडिओमुळे. कारण त्यांना म्हणले मी जर व्हिडिओ बनवत असेल तर मला मदत करावी लागेल. तर त्यांनी लगेचच हो म्हटले आणि लगेच सुरुवात केली स्वयंपाक करू लागायला. भात लावला तेवढा, पण ही मॅडम कुठं आम्हाला सोडते, त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही तेवढा पहिले कुकर लावा आणि तुमचं पार्सल तुम्ही घेऊन जावा. तुम्ही दोघं असताना मला काय स्वयंपाक करायला जमणार नाही. त्यामुळे मी भाजीची तयारी करून ठेवलीच होती, फक्त भाजीला फोडणी द्यायची होती. भाजीला फोडणी दिली. भाजीसाठी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी केली होती. रोज आम्ही 7:30 ते 8 या दरम्यान जेवण करत असतो. आज जरा उशीर झाला. काल किराणा आणला होता, त्यामुळे तो भरण्यासाठी दुपारचा वेळ निघून गेला. झोप काही झाली नव्हती, तरी पण पटापटा कामं केली आणि चपात्या अजून बनवायच्या राहिल्या होत्या. दुपारचं थोडंसं वरण राहिलं होतं, त्यामुळे आता फक्त भाजी झाली की चपात्याही बनवायच्या आहेत. आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर मला वाटतंय हा माझा आजपासून छोटासा प्रामाणिक प्रयत्न असेल जो की मी चालू करते. सो नक्की बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मग काय, पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर ना आम्ही जेवायला बसलो. त्यात पण रायूला जेवायचं नसते. लाडी गोडी घालून त्याला कसं जेवायला बसवलं. आम्ही पूर्ण जेवण केलं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. मी रोज सकाळी 10 ते 11 या दरम्यान ब्लॉग टाकत जाईल.
थोडंफार काही चुकत असेल तर समजून सांगा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. सो बाय, गुड नाईट. थँक्यू.